गुरुदत्तांची जन्मवेळ काय? जन्मकथा आणि दत्तगुरूंच्या अवताराची कहाणी. श्री दत्तगुरूंची जन्मकथा गोड आहेच, पण त्यातून घेण्यासारखा बोध देखील फार महत्त्वाचा आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊयात. श्री दत्तगुरू जन्मकथा. अतिशय महान तपस्वी अत्री ऋषी यांची पत्नी अनुसूया अतिशय सद्गुणमंडित होती. तिच्या पतिव्रतेची चर्चा थेट इंद्रलोकात होऊ लागली. तत्कालीन व्यवस्थेनुसार ज्याचे पुण्य जास्त त्याला इंद्रपद मिळत असे. अनुसूयेच्या पतिव्रतेचे तेज पाहून इंद्रदेवाला भीती वाटू लागली. त्याने तिन्ही देवांकडे धाव घेतली आणि आपले इंद्रपद धोक्यात आहे असे सांगितले. योगायोगाने तिन्ही देव कैलासावर एकत्र जमले होते. इंद्रदेव तिथे पोहोचले आणि त्यांनी आपली व्यथा तिघांसमोर मांडली. तिन्ही देवांबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी देखील तिथे उपस्थित होत्या. एका स्त्रीसमोर दुसऱ्या स्त्रीचे कौतुक कोणत्याही स्त्रीला सहन होत नाही. अनुसूयेचे कौतुक ऐकताच तिघींनी कान टवकारले. कोण आहे ती, हे जाणून घेण्यासाठी नारदाला बोलावून घेतले. तिन्ही देवस्त्रियांची उत्सुकता पाहून नारदमुनी महर्षी अनुसूयेचे आणखीनच रसभरीत वर्णन करू लागले. तिघींचे रागरंग बदलू लागले. एका क्षणाला त्यांनी नारदाला हटकले व म्हणाल्या, पुरे झाले कौतुक. आम्हा तिघींपैकी कोणी स्त्री या विश्वात श्रेष्ठ असूच शकत नाही. यावर नारदमुनी म्हणाले, ठीक आहे, घ्या तिची परीक्षा. तिघी एका सुरात घेणारच असे म्हणाल्या आणि तिघींनी त्रिदेवांकडे कटाक्ष टाकला. तिघींनी फरमान सोडले, आता ताबडतोब जा आणि कोण अनुसूया आहे तिची परीक्षा घ्या. त्रिदेवांनी समजूत काढली, पण कोणी ऐकायला तयार होईना. बायकोचा हट्ट पुरवावा लागणार अशी चिन्हे दिसू लागल्यावर भगवान विष्णूंनी ध्यान लावून पाहिले. अत्री ऋषी आश्रमात नाहीत. हीच वेळ जाण्यासाठी योग्य आहे, अन्यथा कितीही वेषांतर करून गेलो तरी ते आपल्याला निश्चित ओळखतील, हे विष्णूंना ठाऊक होते. त्रिदेव जाण्यासाठी निघाले. तोच त्यांच्या पत्नी म्हणाल्या, साधी परीक्षा नाही, सत्वपरीक्षा घ्या. देवींना काय सुचवायचे आहे हे लक्षात घेऊन त्रिदेव अलख निरंजन म्हणत साधूंच्या वेशात अत्री ऋषींच्या आश्रमाबाहेर आले. अतिथींचा आवाज ऐकताच अनुसूया जोंधळे घेऊन अन्नदान करायला बाहेर आली. त्या तेज पुंज अतिथींना पाहून स्तिमित झाली. ती दान देणार, तेवढ्यात विष्णूंनी तिला विवस्त्र होऊन अन्न द्यावे अशी मागणी केली. एका पतिव्रतेकडे अशी मागणी करण्याचे धाडस कोणत्या साधूंमध्ये असावे, असा विचार करत अनुसूयेने अत्री ऋषींचे स्मरण केले. तिला अतिथी धर्म चुकवायचा नव्हता, तसेच विवस्त्र होऊन पातिव्रत्यही भंग होऊ द्यायचे नव्हते. या समस्येचा मध्य काढताना अनुसूया मनातल्या मनात म्हणाली, अशी मागणी करणारे सामान्य साधू नाहीत. त्यांच्या इच्छापूर्तीसाठी मी विवस्त्र होईन, पण त्यांनी देखील माझे बाळ झाले पाहिजे. कारण त्यांनी भिक्षा मागताना माझा उल्लेख माते असा केला होता. अशा विचाराने तिने आपल्या पतिचरणांचे उदक घेऊन अतिथींवर शिंपडले आणि तिच्या तपसामर्थ्याने ती तिघेही बालके झाली. त्यांना पाहून अनुसूयेचा वात्सल्याने ऊर भरून आला. तिने शर्थ पूर्ण केली आणि बालकांचे पोट भरल्यावर पाळणा बांधून झोपवले. अत्री ऋषी परत आल्यावर तिने सगळी हकीकत सांगितली. स्वर्गलोकात तिन्ही देवस्त्रिया पतीची वाट पाहू लागल्या. नारद महर्षींनी सर्व वृत्त कथन केले. आपले पती आता मोठे झाल्यावर परत येणार हा विचारच त्यांना सहन झाला नाही. अनुसूयेच्या पतिव्रतेसमोर तिघी जणी नतमस्तक झाल्या. आपला अहंकार दूर ठेवून त्या अनुसूयेला शरण आल्या आणि आपला पती परत मागू लागल्या. अनुसूयेने पती चरणोदक शिंपडून बाळांना पूर्ववत केले, परंतु तिचा पाळणा रिकामा झाला. तेव्हा तिच्यावर प्रसन्न होऊन तिन्ही देवांनी अनुसूयेच्या उदरी जन्म घेणार असा आशीर्वाद दिला. त्यानुसार मार्गशीर्ष पौर्णिमेला सूर्यास्ताच्या वेळी श्री गुरुदत्तात्रेयांचा जन्म झाला आणि ब्रह्मदेवांचा अंश चंद्र
विष्णूंचा अंश दत्तात्रेय आणि शंकराचा अंश दूर्वास अशी तिन्ही बालके अनुसूयेच्या आणि अत्री ऋषींच्या छत्रछायेत वाढू लागली. शिक्षा प्राप्त करू लागली. दत्तगुरूंची जन्मवेळ म्हणून आजही मार्गशीर्ष पौर्णिमेला सायंकाळी 6:40 रोजी दत्त जन्म घोषित करतात आणि भजन, कथा, कीर्तन करून उत्सव साजरा करतात. दत्तगुरूंच्या कथेचा बोध, अनुसूया माता जशी असूयाशून्य होती, तसा आपण कोणाबद्दलही राग, मत्सर, द्वेष भावन ठेवता सर्वांशी सद्भावनेने वागले तर आपल्या पोटी दत्त गुरूंसारखे वैराग्य येऊन प्रपंच आणि परमार्थाची व्यवस्थित घडी बसवता येईल.